कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरती अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून बोलत असताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते आणि यानंतर राज्यभरामधल्या शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळामधून कृषी मंत्र्यांवरती टीका झाली। यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरती दिलगिरी व्यक्त केली आहे। बर मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। तो विषय आहे ना। भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।